दावा करायचे 45. पार्थ स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. पहिला बॉल यस मॅच ऑन इन ऍक्शन मध्ये पार्थ पाहिला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाज गौरव. पहिला बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट हँड बॉलचा संपर्क नाहीये. प्रत्येक बॉल या इनिंग मध्ये महत्वाचा असणार आहे. ओव्हरपेच चेंडू त्यावर फटका खेळला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवला गेलाय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत सिंगल धावी ते कंप्लीट केले. स्ट्राइक रोटेट स्ट्रायकिंग एंडला. आता संकेत पायस रत्नागिरी मधून दाखल झालेला खेळाडू आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला संकेत. पहिला बॉल खेळत असताना वाह अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. संकेत यांच्या बॅटमधून रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा फटका पाहतोय. बॅकफुटला सरकत खूप चांगला पंच 4 धावांनी. पुन्हा एकदा उडवलाय चेंडूला मिड विकेटला. चेंडू प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक मागून आहे परंतु त्याआधी चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चौकार तर सलगच्या 2 चेंडूवर आलेत आणि हे पारितोषिक पटकावण्याची संधी असणार आहे. सन्माननीय उदय यशवंत पाळेकरवाडी सरपंच यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ठेवलं गेलंय. स्ट्रायकिंगला सज्ज झालेत संकेत. यावेळी बॅकफुटला सरकत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काठ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू दाबून सावलाय. गोलंदाजाचा पलटवार पाहायला मिळतोय. 2 चौकार जरूर आले होते परंतु त्यानंतर विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त केले. आउट होतात. 3ऱ्या क्रमांकावर 13 बॉल मध्ये 36 धावा रत्नागिरी या क्रिकेट टीमला विजयासाठी आवश्यक असणार आहेत. गौरव घुंगरड कमबॅक करतायत या मॅच मध्ये. विकेट प्राप्त केले आहे. ज्यांनी 2 चौकार मारले त्यांनाच तिथे विकेट केले. यावेळी आल्या पावले पहिला बॉल ऑन साइडला केलाय. अवि देवगडकर तिथे पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली परती. 1च धाव पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकांचा धावसंख्या धावफलकावर 10 धावा. 12 बॉलचा खेळ बाकी आणि 35 धावांची आवश्यकता. अशा पद्धतीने फायदा घेतोय आपल्या संघासाठी गौरव. पहिला चेंडू मोठा फटका वॉट शॉट बिल्कुल मिड विकेट बॉल उनके ऊपर से गेंद को खेला 6 रन के लिए. एक जबरदस्त सुरुवात. प्लीज जरा आपण कॉम्बॉक्सच्या समोर असलेल्या सर्वांनी जरा बाजूला व्हा. सुरेख अशी सुरुवात चंद्रा जाधव याच्या बॉन्ड विकेट. पुन्हा एकदा चंद्रा जाधव मी सांगितले की यापूर्वीच्या कालच्या सामन्यामध्ये हाफ सेंचुरी स्टेप आउट करून आणि त्या ठिकाणी जलबाद होतोय चंद्रा. क्रिकेटमधला संघर्ष मनीष हाच असतो की एक चांगला बॉलर हे नेहमी करतो की त्याला जर षटकार पडला असेल तर पुढच्या चेंडूवरती विकेट घेण्याची काबिलियत जो गोलंदाज आपल्या मनामध्ये निर्माण करतो तोच यशस्वी बॉलर म्हणून नेहमी क्रिकेटमध्ये ओळखला जातो. गौरव याचं सुरेख कमबॅक आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल कारण पहिल्या 2 इनिंगचे षटक सामने आहे ते आपल्याला पाहायला मिळतील. गौरव याचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच मोठा फटका एज घेऊन पुन्हा एकदा येतो स्लिपमध्ये आणि पुन्हा एकदा आउट होतोय. नंबर 2 बॅट्समन विकास कदम. विकास यावर्षी पहिल्यांदा तुला मैदानामध्ये पाहायला मिळतो मात्र तुझ्या बॅटमधून धावा होऊ शकल्या नाहीत. एक मोठी विकेट पुन्हा एकदा पाळेकरवाडी या संघाला कारण विकास गेली 20 वर्ष विकास क्रिकेटमध्ये आपल्या बॅटमध्ये आणि मैदान घातले आहेत आणि अशा वेळेला पाळेकरवाडी हा संघ आपली पकड थोडीशी मजबूत करताना या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गौरव ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय अवधूत याच्यासाठी. सुरेख असा चेंडू थोडासा स्लोअर चेंडू काय लांबा फेऱ्यामध्ये अवि देवगडकर चेंडूच्या खाली आहे आणि या ठिकाणी अवि सारख्या खेळाडूकडनं झेल सुटू शकतो आणि क्रिकेटमध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्यानेच क्रिकेट फार मोठं केलेलं आहे. अवि देवगडकर क्रिकेटमध्ये झेल सुटलेले आपण पाहिलेलं आहे. गौरवचा पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि सक्सेस होतोय. चेंडू येतो थर्ड बँड बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांच्यासाठी. त्या ठिकाणी निश्चितपणे एक रन्स एक चौकार एक षटकार या सामन्यामध्ये निर्णायक ठरू शकतो कारण अंतिम सामना जिंकणारा संघ संपूर्ण स्पर्धेचा विजेता ठरणार आहे आणि हा विजेता संघ जो असेल त्याला या ठिकाणी या स्पर्धेचे प्रेक्षक त्यांच्याकडे सोपवले. फिर एक बार स्वीप अटेम्प्ट गेंद और आउट.
तिसरी विकेट या ठिकाणी पाळेकरवाडी या संघाला मिळते. या पहिल्याच षटकामध्ये थोडस दोन्ही बाजूने समान संधी देणारं हे षटक ठरलं. 6 चेंडूंचा म्हणजे पहिलं षटक संपले, धावसंख्या होते. त्या क्षेत्रामध्ये जर चेंडू एकदा का गॅप मधून गेला तर दोन्ही बॅटर सज्ज होत आहेत. गौरव घुंगरड एक दर्जेदार गोलंदाज म्हणजे यांची ओळख आहे. ते गौरव घुंगरड गोलंदाजाच्या मार्कडे पहिला भेटतात. पहिला चेंडू 28 धावांचं लक्ष अनिवार्य पॉवर षटक 2 क्षेत्ररक्षक 30 या सगळ्याच्या बाहेर. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची कट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. पहिल्याच बॉलला इथे विकेट आली. पहिल्याच बॉलला धक्का दिलाय विजयदुर्ग क्रिकेट टीमला. फलंदाज सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय गौरव घुंगरड राईट आर्म ओव्हर द विकेट प्रकारची गोलंदाजी. पहिला बॉल टाकत असताना ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटचे हलकीशी कट घेऊन चेंडू विकेट किपर होतील. आत्मविश्वास दुणावला असेल गौरव यांचा. पहिल्याच बॉलला विकेट घेतल्या. यावेळेस फटका तितका चांगला टायमिंग झाला नाहीये. क्षेत्ररक्षक मागे जाऊन चेंडू फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला भेटेल स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा उंच फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय. झेल अप्रतिम झेल तितकासा सोपा नव्हता. हाफिम तो बॅटर हाफिम पहिलाच बॉल खेळत असताना हाफिम इथे भेट झालाय. चांगला चेंडू गौरव घुंगरड यांच्या माध्यमातून पाहायला भेटे. एक जबरदस्त गोलंदाजाचा नजरा नाही तो पेश करतायत. आतापर्यंत 2च धावा इथे खर्च केल्यात. 2 धक्के दिलेत विरोधी संघाला. काढता येते ती संधी होती. यावेळी चांगला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. फलंदाजाला चेंडू समजलाच नाही. दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या असतील या मॅच मध्ये. फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताय परंतु झेल थोडासा लांब पडलाय क्षेत्ररक्षकापासून. हा